हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बोटनेक पॅडेड ब्लाउजची कटिंग आणि शिलाई। हा जो ब्लाउज आहे तो फ्रंट डीप नेक आहे आणि बॅक याचा बोटनेक आहे आणि याला पॅड लावून तयार केलेला आहे। खूप सुंदर एकदम छान फिनिशिंग मध्ये हा ब्लाउज मी बनवलेला आहे, तुम्हाला दिसेलच पुढे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये ब्लाउजची कटिंग शिलाई दाखवलेली आहे। बॅकनेक डिझाइन, स्लीव्स डिझाइन सगळं काही एकत्र आहे। व्हिडिओ मोठा झालेला आहे तरी देखील पूर्ण बघा, त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे। ओके, तुम्हाला तर माहितीच असेल माझी सांगण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि परफेक्ट आहे। त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं होतं की आपला क्लास सुरू होत आहे 1 जुलै पासून। बेसिक टू ऍडव्हान्स क्लास असणार आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सिंपल डिझायनर ब्लाउज शिकायला भेटतील। 1 जुलै पासून क्लास सुरू होत आहे, लिमिटेड सीट घेणार आहे, तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता। ठीक आहे, जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा, या नंबरला कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला जर काही डिटेल्स पाहिजे असतील तर मिळून जातील। त्याचबरोबर आपला जो क्लास आहे तो ऍप्लिकेशन मध्ये लाईव्ह मध्ये होत असतो, तर त्याचं जे काही रेकॉर्डिंग ऍक्सेस असेल ते तुम्हाला मिळत असतं। कायमस्वरूपी ते तुमच्याकडे सेव्ह राहणार आहे, तुम्ही ते डाउनलोड करून ऑफलाईन मध्ये सुद्धा बघू शकता। ओके, आता हे झालं ब्लाउज क्लास बद्दल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 जून पासून आपला बॉटम क्लास सुरू होत आहे। बॉटम क्लास म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 15 प्रकारच्या पॅन्ट शिकवल्या जातील। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कटिंग शिलाई दाखवलं जाईल, तर हा क्लास पण तुम्ही जॉईन करू शकता। एकच दिवस शिल्लक आहे, तर नक्की तो पण क्लास जॉईन करा ज्यांना कोणाला पॅन्ट शिकायचे असतील ते। तर चला जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला मी डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे क्लास बद्दल। ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तुम्हाला तिथे आपले क्लास भेटतील, तुम्ही जॉईन होऊ शकता। येत नसेल तर मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, मी तुमचं ऍडमिशन करून देते। ठीक आहे, चला तर मग या ब्लाउजच्या कटिंगला आणि शिलाईला सुरुवात करूयात। तर बघा, हा ब्लाउज बनवण्यासाठी मी साडीतला ब्लाउज पीस घेतलेला आहे, कप्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर याची जी बाही आहे ती नेटची बनवायची आहे, चंद्रमुखी बाही किंवा त्याला तुम्ही पफ बाही असं सुद्धा म्हणू शकता। तर या बाहीसाठी मी अर्धा मीटर नेट घेतलेला आहे। सिंगल नेट वापरणार आहे, तुम्हाला जर डबल मध्ये वापरायचं असेल तर नेट तुम्ही 1 मीटर घ्या, आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। बघा, हा आहे साडीतला पीस आणि त्याचबरोबर 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण फ्रंट पार्टला पॅडेड ब्लाउज असल्यामुळे डबल अस्तर आपल्याला वापरावं लागतं। तर बघा, अस्तर नेहमीप्रमाणे आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे, जसं मी इथं घेतलेलं आहे। 13 इंचाची फोल्ड घडी घेतलेली आहे, तुम्हाला सांगते कशी घ्यायची ते। छातीचा चौथा भाग तुमचा जो काही आला असेल त्याच्यामध्ये 1 इंच लुजिंगसाठी आणि त्याच्या पुढे 3 इंच एक्स्ट्रा घेऊन तुम्हाला कटिंग करायचं आहे। याच्यामध्ये बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थित निघतात, कमी पडत नाही। हवं तर अर्धा इंच जास्त घ्या, पण कमी घेऊ नका। बघा, इथं अशा पद्धतीने मी अस्तर केलेला आहे फोल्ड आणि आता याला घेते कट करून। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लाउजची कटिंग आणि शिलाई, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, इथे ब्लाउजची तयार उंची मला ठेवायची आहे 14 इंच, त्यासाठी मी मार्किंग करणार आहे 15 इंचावरती आणि खाली जे 1 इंच राहत आहे ते आपण फ्रंटसाठी ठेवणार आहे। तर कशा पद्धतीने करते व्यवस्थित बघा, स्टेप बाय स्टेप। पूर्ण उंची जेवढी तयार करायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं अशी आपल्याला सरळ लाईन मार्क करायची आहे। बघा, तुमची उंची किती पण असू द्यात, 1 इंच ॲड करा बॅक पार्टच्या उंचीमध्ये आणि खाली जे 1 इंच अस्तर शिल्लक राहत आहे ते आपण फ्रंटसाठी ठेवणार आहे, तर त्याचं कटिंग करायचं नाही। ओके, बोटनेक पॅटर्न आहे, 7.5 इंच याचे मी शोल्डर ठेवलेले आहेत। मुंडा उंची 7.5 वरती मार्किंग करते, कारण शोल्डरचा स्लोप अर्धा इंच कट करायचा आहे, त्यासाठी अशा पद्धतीने मी 7.5 वरती मुंडा उंचीचं मार्किंग करून घेतलं। इथं सरळ लाईन मार्क करते। आता या लाईनवरती आपल्याला फोल्ड बाजूकडून 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। बघा, जी शोल्डरची लाईन आहे जी आपण मुंड्यासाठी मार्क करत असतो, तर ती आपल्याला क्रॉसमध्ये करायची आहे आतल्या बाजूकडे, म्हणून मी काय केलं, फोल्ड बाजूकडून 6.5 वरती मार्क केलं। ही लाईनवरती अशी जॉईंट केली। त्यानंतर आता आपल्याला या लाईनवरती छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच लुजिंग घ्यायचं आहे। जो काही छातीचा चौथा भाग असेल त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करा आणि मार्किंग करा। बोटनेक पॅटर्नमध्ये कंपल्सरी आपल्याला 1 इंच लुजिंग ठेवायचं आहे।
तर बघा 8.25 इंच चौथा भाग आहे, तर मी मार्किंग करत आहे इथं 9.25 इंचावरती. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन, तुम्ही आवडीप्रमाणे 2 इंच पण ठेवू शकता. इथं कमरेचा चौथा भाग मी मार्किंग केलेला आहे 7.5 वरती, कारण हा बॅक हुक पॅटर्न आहे. तर बॅक हुक लावल्यामुळे ते अंतर कमी होतं अर्धा इंचाने, त्याच्यासाठी मी 7.5 वर मार्क केलेला आहे. फिटिंग करताना मी चौथ्या भागाने करणार आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे चौथ्या भागामध्ये. इथं केलेली आहे मी अशी लाईन मार्क. ठीक आहे, चौथा भाग कमरेचा अधिक 1 इंच लूजिंग, त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं कमरेला. कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग करून मुंडाचा आकार इथं देऊन घेतला. बघा, पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपल्याला कट करायचा नाही, कटोरीचा पार्ट जोडल्यानंतर करणार आहे. आता इथे टक्स रुंदी मार्क करते बघा, फिटिंगच्या साईडला 2 इंच आणि मुंड्याच्या साईडला 1.5 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लाईन मार्क करून घ्यायची आहे. याला कट करायचा आहे. तर मुंड्याचा आकार थोडासा असा खाली घ्यायचा सरळ लाईनपेक्षा आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे अगोदर याचं कटिंग करायचं आहे. त्यानंतर दोन्ही पार्ट आपण सेपरेट करूया आणि मग फ्रंटसाठी मार्किंग करूया. आता साईडला आपण जे 2 इंच आणि 1.5 इंच वाढवलेलं असतं ते आपल्याला कट करायचं आहे, ठेवायचं नाही. ओके, तर बघा ते मार्जिन फक्त आपल्याला फ्रंटमध्ये लागत असतं, कारण आपण टक्स कट करत असतो म्हणून. तर बॅकमधून त्याला कट करायचं आहे. एकत्र कटिंग केलेलं आहे, त्यामुळे आपण अशा पद्धतीने मार्किंग करत असतो. पण हे आठवणीनं आपल्याला सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर जो मार्किंग केलेला वरचा भाग होता तोच घेतलेला आहे मी, आणि याच्यावरती मार्किंग आपण केलेलं असतं तर तेच कटिंग करून काढायचं आहे. तर बघा, व्यवस्थित अगोदर याची घडी घालून घ्यायची आहे मधोमध, आणि उंचीमधून एक्स्ट्रा जे 1 इंच तुम्हाला खाली दिसत आहे ते कट करायचं आहे. त्याच्यानंतर साईडला आपण जे 1.5 इंच आणि 2 इंच वाढवलेलं होतं, मार्जिन सोडून वाढवलेलं हे अंतर आहे फ्रंटला, तर हे पण कट करायचं आहे. ठीक आहे, आता हे आहे आपला दुसरा भाग अस्तरचा, याच्यावरती आपण फ्रंट कट करणार आहे. तर याला व्यवस्थित अगोदर घडी घालून घ्या. खाली जे एक्स्ट्राचं शिल्लक होतं अस्तर ते मी लाईन अगोदर इथं मार्क करून घेतली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा आता गळ्याचं मार्किंग करायचं आहे. ओके, तर बघा इथे मी शोल्डरचा स्लोप अजून कट केलेला नव्हता, तर तो अगोदर कटिंग करून घेऊयात. तर एका कुठल्या तर पार्टवरती मी मार्क करते अर्धा इंच मुंड्याच्या बाजूकडे, आणि इथं आपल्याला लाईन क्रॉस ड्रॉ करायची आहे. आणि हा पोर्शन अगोदर आपण कट करून काढूयात. दोन्ही एकत्र ठेवून कटिंग करायचं आहे, जसं मी करते त्याप्रमाणे. ठीक आहे, शोल्डर स्लोप कट झाला. तर वरचं अस्तर आता मी ठेवते साईडला. याच्यावरती आपण मार्किंग करूयात. गळा रुंदी ठेवत आहे मी याची 3.5 इंच, कारण हा जो ब्लाऊज आहे तो फ्रंट डीप आहे, बॅक बोट नेक आहे म्हणून. पुढच्या गळ्याचं मार्किंग करत आहे मी 6.5 इंचवरती, म्हणजे 6 इंचाचा गळा याचा तयार होईल. पान शेपमध्ये बनवायचा आहे. लेहंग्यावरचा ब्लाऊज आहे. आवडीप्रमाणे गळे तुम्ही कुठले पण इथं घेऊ शकता. ठीक आहे, फक्त मार्किंग केले, कटिंग करणार नाही. पेपर कॅनव्हासवरती तुम्हाला गळा दाखवते छान फिनिशिंगमध्ये. आता इथं फोल्ड बाजूकडून 3.5 इंचवरती मार्किंग करायचं आहे. लाईनच्या वरती 4 वरती मार्क करायचं आहे, आणि इथं आडवा टेप ठेवून 4 इंचावरती. ठीक आहे, अशी क्रॉस लाईन मार्क करून घ्यायची, आणि मुंड्याच्या बाजूकडे प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं 2 इंच टक्स रुंदी घ्यायची आहे, आणि कटोरीचा शेप मार्क करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा कर्वमध्ये. ठीक आहे, आणि मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स आपल्याला कट करायचा आहे, तर तो पण मार्क करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला झालेला आहे इथं प्रिन्सेस कटचा शेप, खूप सुंदर असा. आता याला घेऊयात आपण कट करून. तर व्यवस्थित याचं कटिंग करायचं आहे. टक्स वरचा खालचा दोन्ही कट करायचे आहेत. बघा, फ्रंट पार्ट आपल्याला ॲडजस्ट करावा लागत असतो फिटिंग करताना, तर व्यवस्थित व्हिडिओ बघा. फक्त कटिंग बघून शिलाई तुम्हाला येणार नाही, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आता अस्तरचे हे पार्ट आपल्याला मेन कपड्यावरती कट करायचे आहेत. तर मेन कपड्याची डिझाईन एकदा चेक करा कशी आहे, त्याप्रमाणे पार्ट त्याच्यावर ठेवा. फोल्ड बाजूकडे बॅक पार्ट, फोल्ड बाजूकडेच फ्रंट पार्ट कट करायचा आहे. कटोरीचा पार्ट तुम्ही ओपन बाजूकडे कट केला तरी चालेल. बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पॅडेड ब्लाऊज बनवत आहे कप्स लावलेला, तर त्याच्यासाठी अस्तर आपल्याला फ्रंटचं डबल कट करायचं आहे. अगोदर मी हे मेन पार्ट जे आहेत ते कट करून घेते, आणि मग त्यानंतर आपण एक्स्ट्राचं जे फ्रंटचं अस्तर आहे ते देखील कट करूयात. बाहीची कटिंग पण तुम्हाला दाखवणार आहे, खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीमध्ये. ठीक आहे, कुठल्याही साईजसाठी तुम्ही बनवू शकाल. ती बाही खूप सुंदर दिसते घातल्यानंतर. मेन फॅब्रिकची पण तुम्हाला तशीच बनवायची आहे. नेटचं फॅब्रिक असेल तरी देखील तुम्हाला सेम तशीच बनवायची आहे. ओके,
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा इथं मी फोल्ड करून घेत आहे फॅब्रिकला व्यवस्थित आणि याच्यावरती कटोरीचा पार्ट कट करते. मेन कपडा कधीही कटिंग करताना अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त कट करायचा. आपल्या चॅनलवरती मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. बोटनेकचे आहेत, डीपनेक आहेत, 4 टक्स, कटोरी, प्रिन्स कट, सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आहेत, वन पीस आहेत, साड्यांचे सलवार आहेत. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही कटिंग शिलाई करून खूप छान परफेक्ट असं टेलर बनू शकता. माझ्या टिप्स खूप परफेक्ट असतात, सोप्या असतात. फिनिशिंगमध्ये कशा पद्धतीने शिलाई करायला पाहिजे याच्यासाठी मी नेहमी सांगत असते. त्यामुळे तुमचं फिनिशिंगमध्ये सुद्धा फरक पडू शकतो. ठीक आहे, त्यासाठी चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबर तुम्हाला जर एकदम डीपमध्ये व्यवस्थित शिकायचं असेल लाईव्हमध्ये माझ्यासोबत तर माझा क्लास जॉईन करा. 1 जुलैपासून बॅच सुरू होत आहे माझी. ठीक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स क्लासची आणि फीसुद्धा खूप रिजनेबल आहे, जे तुम्हाला सगळ्यांना परवडेल अशी आहे. 1 महिन्याचा क्लास आहे आपला. तर बघा हे जी किनार होती ब्लाऊज पीसमध्ये ती मी कट करून घेतलेली आहे, कारण ही आपण वापरणार आहे बाहीसाठी. ओके, आता हे जे 2 पार्ट आहेत फ्रंटचे, कटोरीचा आणि जो मधला असतो ते आपल्याला एक्स्ट्रा आणखी कट करायचे. तर फोल्ड बाजूकडेच कट करायचा हा वाला पार्ट आणि त्याच्या शेजारी कटोरीचा पार्ट. वाढवायचं नाही, काय नाही, जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे याचं. ठीक आहे, आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे 1 जूनपासून पण आपला सलवारचा क्लास सुरू होत आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे 15 प्रकारच्या सलवार. ठीक आहे, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कटिंग शिलाई दाखवणार आहे. तुम्हाला डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर मी स्क्रीनवरती जो माझा नंबर दिलेला आहे या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुम्हाला सगळ्या डिटेल्स तिथे भेटतील. तुमचे जे काही डाऊट असतील ते क्लिअर होतील. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट याच्यावरती ठेवून कट करून घ्यायचा आहे. या व्हिडिओवरून तुम्हाला लक्षात आलं असेल माझ्या शिकवण्याची पद्धत कशी आहे. ठीक आहे, अगदी तुम्ही नवीन असाल, नुकतंच तुम्ही स्टार्टिंग करणार असाल तरी देखील सुद्धा खूप छान परफेक्ट टेलर बनाल. मी बेसिक टू ॲडव्हान्स क्लासमध्ये मशीनपासून शिकवणार आहे, मशीन चालवण्यापासून ॲडव्हान्सपर्यंत. तर नक्की तुम्ही जॉईन व्हा. ज्यांची खरंच इच्छा आहे शिकण्याची ते माझ्यासोबत जॉईन होऊ शकतात. अशा पद्धतीने आपलं हे डबलचं अस्तर कटिंग करून झालेलं आहे. आता राहिलेलं आहे फक्त बाहीचं कटिंग. आजचा व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे, 50 मिनिटांचा. तर हरकत नाही, पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुमच्या सोयीसाठी मी एकत्र कटिंग दाखवलेलं आहे, शिलाई दाखवलेलं आहे, बॅकनेकची डिझाईन, स्लीव्जची डिझाईन सगळंच एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे साहजिक आहे व्हिडिओ मोठाच होणार. ठीक आहे, आता सगळ्यात अगोदर आपण बाहीचं कटिंग करूयात. तर 4 फोल्ड आपल्याला अगोदर घडी घालून घ्यायची आहे या फॅब्रिकची. ठीक आहे, तर मी मध्यातून फोल्ड करून पुन्हा एकदा फोल्ड केलं तर ही 4 फोल्ड झालेलं आहे. तर या बाहीला कसं आहे आपल्याला पुढच्या भागामध्ये सुद्धा वाढवायला लागतं आणि उंचीमध्ये सुद्धा वाढवायला लागतं माप, तेव्हा कुठे जाऊन परफेक्ट आपला पफ येतो. ठीक आहे, आता या बाहीचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला ओपन बाजूकडून घडी टाकायची आहे. तर जी काय आपलं घडीचं माप आहे ते आपण टाकून घेऊया. तर मी 10वर टाकलेलं आहे, हरकत नाही, कमी जास्त आपण ॲडजस्ट करू शकतो, कटिंग करायची गरज लागत नाही. तर अशा पद्धतीने बघा 13 ते 13.5 इंच एक्स्ट्रा फॅब्रिक आहे. जी बाहीची रेग्युलर घडी असते त्याच्यापेक्षा 13.5 इंच जास्त आहे आणि ते मी सगळं घेणार आहे. ठीक आहे, नेटवरती बाहीची उंची मी 7 इंच टाकते, म्हणजे ती तयार होईल 6 इंच. 1 इंचाचं मार्जिन जाईल, 6 इंचाचं नेट तयार होईल आणि प्लस हे काठ 3 इंच, म्हणजे 6 आणि 3 7 8 9 इंच उंचीची बाही तयार होणार आहे. तरी तर मी 7वर मार्किंग केलं आणि कॅप फाईट याची ठेवलेली आहे 3.5 इंच. ठीक आहे, 3.5 इंचाची कॅप फाईट आहे. 7 इंचावरती उंचीचं मार्किंग केलेलं आहे. बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथं बघा ओपन बाजूकडे द्यायचा आहे, फोल्ड बाजूकडे त्याच्या विरुद्ध बाजूकडे आहे. ओपन बाजूकडे मी हे मार्किंग करते आणि जे पुढचं एक्स्ट्राचं नेट तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये थोडी उंची वाढवून शेप या बाहीमध्ये मिळवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आता जे 7 इंचावर मार्किंग केलं आहे ना, तर हे 9 इंच असलं पाहिजे, म्हणजे 2 इंच जास्त असायला पाहिजे, तेव्हा कुठे जाऊन परफेक्ट पफ येतो बाहीचा, नाहीतर पफ आपला चपटा बसतो. ओके, आता खालून लेवल मी करून घेते. घातल्यानंतर याचा लुक खूप सुंदर दिसतो. त्याचबरोबर तुम्हाला जर सिंगल नेट नको असेल, कारण हे खूप ना पातळ दिसतं,
आणि बऱ्याच जणांना असा थिकनेस आवडतो, म्हणजे दाटसर दिसलेलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला डबल नेट वापरायचा आहे. म्हणजे अशाच आपल्याला 4 बाही कट कराव्या लागतील, तेव्हा कुठे जाऊन तुम्ही डबलचं बाही आहे ते तयार करू शकाल. पद्धत हीच असणार आहे. आवडीप्रमाणे तुम्ही चॉईस करू शकता. खूप दाट पाहिजे असेल तर एक्स्ट्रा घडी घेण्यापेक्षा डबलचं नेट वापरा. बाकी मी याला प्लीट्स पूर्ण घालणार आहे, पूर्ण राऊंडला, फक्त फिटिंगचं मार्जिन सोडून साईडनं 2-2 इंच सोडणार आहे. बाकी सगळ्या याच्या प्लीट्स घेणार आहे. सेंटर कट केलेले आहेत बघा मी याचे नॉच देऊन, कारण याच्यावरचं जे चॉकचं मार्किंग आहे ते राहत नाही, म्हणून असे मी नॉच देते. बघा इथं सेंटरला दिला, जिथं आपण बाहीची घडी टाकलेली होती तिथे पण एक देते. याची खरं तर गरज नाही, तरी पण मी देत आहे. ओके, अशा पद्धतीने आता मी तुम्हाला एक बाही तयार करून दाखवते. तुम्ही याच पद्धतीने दुसरी तयार करून घ्या. काय नाही करायचं, साईडला 2 इंच सोडायचं आहे प्लेन, आणि बाकी पूर्ण राऊंडला आपल्याला छोट्या छोट्या अशा प्लीट्स घालून घ्यायच्या आहेत. जास्त मोठ्या द्यायच्या नाहीत, छोट्या छोट्या द्यायच्या, दिसायला लुक छान दिसतो. तर बघा एका डायरेक्शनमध्ये द्यायच्या आहेत. यावरच्या जे आपण देत आहे ना ते एकाच डायरेक्शनमध्ये द्यायच्या आहेत, आणि खालच्या बाजूकडच्या त्याच्या उलट द्यायच्या आहेत, म्हणजे पफ एकदम परफेक्ट दिसतो. ओके, तर अशा पद्धतीने एक एक करून तुम्ही या प्लीट्स देऊन घ्या. इथं तुम्ही एखाद्या पिनचा, सुईचा वापर करू शकता प्लीट्स फोल्ड करण्यासाठी, किंवा असं हाताने पण देऊ शकता, जसं तुम्हाला सवय असेल त्याप्रमाणे. ते मी थोडं फास्ट दाखवलेलं आहे, कारण एवढं दाखवूनही व्हिडिओ आपला खूप मोठा झालेला आहे. ओके, अशा पद्धतीने आता खालच्या बाजूकडच्या ज्या आहेत ना ते विरुद्ध द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीच्या ब्लाऊजची सध्या खूप जास्त फॅशन आहे, तुम्हाला तर माहितीच असेल. बोटनेक पॅटर्न आता ट्रेंडिंगमध्ये आहेत, आणि बेसिक टू ॲडव्हान्स क्लासमध्ये तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवलं जाणार आहे. त्याच्यामध्ये डीप नेक ब्लाऊज, बोट नेक ब्लाऊज येणार आहेत, कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, सगळ्या प्रकारचे ब्लाऊज येणार आहेत. 1 महिन्याचा कोर्स असेल आपला, एकदम परफेक्ट. तर तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. इथं बघा सेम अशीच मी दुसरी पण तयार करून घेतली आहे. आता याला लावायचे आहेत आपल्याला काठ. ठीक आहे, काठांसाठी मी अस्तर पण कट करून घेतलेलं आहे त्याच्याच साईजचं. सगळ्यात अगोदर आपल्याला याला ठेवायचं आहे अस्तरवरती. काठांची सरळ बाजू आत आहे, म्हणजे अस्तरच्या बाजूकडे. खालच्या बाजूकडे एक शिलाई देऊन घेते, कारण याला आपण पलटी करणार आहे. बघा 3 इंचाचे काठ मला तयार ठेवायचे आहेत, तर इथं मी अशी शिलाई देऊन घेतली. त्यानंतर या बाजूकडे काठ करायचे, आतलं जे मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूकडे करायचं, आणि वरच्या बाजूकडे आपल्याला इथं द्यायची आहे एक शिलाई. आता ही शिलाई दिल्यानंतर पूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आहे, आणि याच्या किनारला शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने किनारला शिलाई द्यायची आहे. तुम्हाला लेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही लावून घ्या, प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन ठेवा. वरचं जे आता जास्तीचं अस्तर आहे ते मी कट करून घेते. आता हे कट झालेलं आहे, याला लावायचं आहे आपल्याला हे नेट. तर बघा अशा पद्धतीने याला ठेवायचं आहे, आणि याच्यावर ठेवायचं आहे हे नेट. बघा इनविजिबल टाईप याची शिलाई करायची आहे आपल्याला. तर काठांची सरळ बाजूकडे नेट आहे, आणि इथं मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करते. करेक्ट अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची. आपल्याला थोडंसं ओळखता येत नाही, प्लेट्स घेतल्यानंतर दोन्ही भाग सेम दिसतात. जी सरळ बाजू आहे ती घ्या खाली बॉटमला, आणि वरती जी आपण गोलाकार कट केलेला आहे बाहीचा आकार ती वरती ठेवा. आता याचा करायचा आहे असा रोल, म्हणजे आतमध्ये करायचा आहे त्याचं नेट, आणि या बाजूकडे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, इकडे शिलाई दिल्यानंतर मग सरळ करून घ्यायचं याला, म्हणजे इनविजिबल टाईप याची शिलाई होते. फिनिशिंग चांगलं दिसतं, दोरे निघत नाहीत. तर तुम्ही या पद्धतीने ते करू शकता. ओके, तर बघा आता मी याला सरळ करून घेते. एक तयार करून दाखवली, सेम तुम्ही दुसरी अशीच तयार करून घ्या. नसेल समजलं तर ही स्टेप रिपीट बघा, कारण समजवण्यापेक्षा सांगण्यापेक्षा पण तुम्हाला बघून लगेच लक्षात येईल. स्पीड जर कमी करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर ऑप्शन आहे सेटिंगचा, तिथे जाऊन तुम्ही स्पीडसुद्धा कमी करून बघू शकता. ओके, अशा पद्धतीने मी बाही तयार केली, आणि याचा लुक किती सुंदर आलेला आहे बघा. परफेक्ट पफ आलेला आहे याचा. सेम दुसरी पण मी अशीच तयार करून घेते.
तुम्हाला लास्टला ब्लाऊज कशा पद्धतीने फिटिंगला आलेला आहे हे पण समजेल परफेक्ट. ओके, बऱ्याच जणांची इच्छा असते की ब्लाऊज शिवून झाल्यानंतर घातलेला ब्लाऊज कसा बसतो हे पाहण्याची. तर आजचा जो ब्लाऊज आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. ठीक आहे, आता बॅक पार्ट तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मेन कपड्याला अस्तर जॉईंट करायचा आहे. मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवायचं, सगळीकडे शिलाई करायची, एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा. त्यानंतर करायचं आहे याला फोल्ड आणि सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे. तर इथं मी सेंटर लाईन मार्किंग करून घेते आणि याच्या गळ्याचं कटिंग आपण करणार आहे पेपर कॅनव्हासवरती. त्याच्यासाठी मी हा फोल्ड पेपर घेतलेला आहे. गळ्याची उंची मार्किंग करते मी 11 इंचावरती. रुंदी ठेवलेली आहे 3.5 इंच. सगळ्यात अगोदर बनवायचा आहे याचा बॉक्स. त्याच्यामध्ये मग करायचा आहे आपल्याला गळ्याचा शेप. ठीक आहे, इथं अशा पद्धतीने मी याचा बॉक्स बनवून घेतला आणि गळ्याचा राऊंड शेप आपल्याला मार्क करायचा आहे. वरचा मी 2.5 इंच उंची ठेवलेली आहे हावाला आणि जे काही बाकीचं खाली अंतर राहिलेलं आहे तो पूर्ण घेतलेला आहे. आता या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकाराचा गळा काढू शकता जो तुम्हाला आवडत असेल तो. ठीक आहे, तर इथं मी सिंपल राऊंडच घेतलेला आहे, वेगळं असं जास्त काही नाही आहे. अशा पद्धतीने घातल्यानंतर याचा लुक खूप छान दिसतो. फक्त एक तुम्हाला इथं टेक्निक शिकायला भेटेल, तुमच्या गळ्याचं चांगलं फिनिशिंग येईल. तुम्ही नवीन असाल तरी या पद्धतीने जर गळे बनवले तर ते तुम्हाला खूप सोपे वाटतील, परफेक्ट फिनिशिंग येईल आणि मापातसुद्धा फरक पडणार नाही. आता हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घ्या. त्याच्यासाठी पेन, स्केच पेनचा वापरा म्हणजे दिसून येईल ते, कारण याचं मी कटिंग करत नसते आतल्या बाजूचं. याला मी डायरेक्ट अस्तरवरती जोडते. अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. सगळीकडे शिलाई द्यायची. साईडचं अस्तर फोल्ड करायचं आहे पेपरला आणि आतून एक्स्ट्रा जे काही राहील ते कट करायचं. फक्त व्यवस्थित आपल्याला हा पेपरसुद्धा याच्यावरती ठेवून शिलाई करायची आहे. त्याला कुठेही गोळा नाही झालं पाहिजे. अशा पद्धतीने आता वरून मी याची लेवल कट केली. इथून पण मी याचं असं कटिंग करून घेते आहे, कारण जेवढं आपल्याला फोल्ड करायचं आहे तेवढंच अस्तर ठेवायचं आहे, इतर गरज नाही. ते काढून टाकायचं. कट द्यायचे, कट दिल्यानंतर फोल्ड करायचं. पटपट फोल्ड करता येतं, त्याच्यावर चून वगैरे पडत नाही. अशा पद्धतीने मी घेत आहे फोल्ड करून. आजचा ब्लाऊज कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ही डिझाईन तुम्ही कुठल्याही साईजसाठी करू शकता, कुठल्याही आकारामध्ये या पद्धतीने तुम्ही कटिंग शिलाई गळ्याची करू शकता. खूप छान दिसते. तुम्हाला आता बनल्यानंतर कळेलच फिनिशिंग पण कसं येते ते. पण हाच पेपर जर आतल्या बाजूकडून आपण कट केला असता तर तो अस्तरवरती ठेवून जोडायला खूप अवघड जातं, कारण त्याचं अंतर वाढतच असतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर केलं तर एकदम परफेक्ट गळे बनतात. तिथे तुमची गळा उंची वाढत नाही, गळ्याची रुंदी वाढत नाही, गळा तिरका होत नाही, परफेक्ट येतो. सेंटरला सेंटर लाईन मॅच करून घ्यायची आहे. बघा, सरळ बाजूकडे ठेवलेलं आहे मी आणि सेंटरला पॉईंट व्यवस्थित मॅच केला पेपरचा आणि मेन पार्टवरचा. पण गळ्याच्या मार्किंगवरून करायची आहे इथं आपल्याला शिलाई. अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. जे आपण मार्किंग केलेलं आहे पेनाचं, बरोबर त्या मार्किंगवरून परफेक्ट शिलाई द्यायची. सेम तुमचा गळा येणार. तुमची शिलाई वाकडी तिकडे आली तर गळासुद्धा वाकडा तिकडा येणार आहे. त्यामुळे गडबड करू नका. हवं तर मध्यभागी एक रफ शिलाई द्या किंवा टाचन पेना लावून अगोदर हा पार्ट सेट करा, म्हणजे ते हलणार नाही. ओके, आणि असं मार्किंगवरून शिलाई देऊन घ्या. दुसरं म्हणजे मधून आपल्याला याला कटिंग करायचं आहे तर मध्ये थोडासा गॅप असला पाहिजे. तर साधारण 2 पॉईंटचा तरी गॅप पाहिजे मला, म्हणून मी थोडासा आकार काय करते, चेंज करते. अगदी 2 पॉईंट एवढंच मध्ये मी गॅप ठेवणार आहे. आता मी मार्किंग करून यामध्ये ते मिसळून घेतलेलं आहे, त्याच्यावरती शिलाई करते. कारण जर असंच आपण कट केलं डायरेक्ट तर ते जे टोक आहेत ते ओपन होतील. ते ओपन होऊन द्यायचे नाहीत आपल्याला, बंदच ठेवायचे आहेत. म्हणून मध्य जी रेष होती त्याच्या साईडला मी एक पॉईंट मार्किंग केलं आणि त्यामध्ये तो आकार मिक्स करून त्याच्यावर पुन्हा मी शिलाई देऊन मग याचं कटिंग करते. बघा, बऱ्याच जणांचे टोक असतात त्याच्यामध्ये खूप जास्त गॅप राहतो आणि गॅप राहिल्यामुळे गळा आहे तो परफेक्ट दिसत नाही. तर याचे जे टोक आहेत ना ते जॉईंटच असायला पाहिजेत खरं तर, तरच तो गळा छान दिसतो. तुम्ही अशा पद्धतीने बनवा, तुमचे टोकसुद्धा जॉईंटच होतील, गॅप राहणार नाही. आता पूर्ण गळ्यावरती द्यायचे आहेत असे कट दिल्याशिवाय पेपर आपला फोल्ड होणार नाही. ठीक आहे, कट देताना आपण काळजी घ्या शिलाई कट नाही होणार याची. आणि टोकांवरती जास्त कापड ठेवू नका. जर तिथं जास्त कापड ठेवलं तर टोक पूर्णपणे बाहेर येत नाहीत. पूर्ण टोक बाहेर काढायचे असतील तर टोकांवरचं कापड कट करून काढा. ठीक आहे, व्यवस्थित सगळ्या गळ्याला
कट दिले असतील तर गळा एकदम छान फिनिशिंगमध्ये फोल्ड होत असतो. ओके, बघा आता मी याचे सगळ्यात अगोदर काढून घेत आहे याचे टोक. त्याच्यासाठी मी एक टोकदार वस्तूचा वापर करते आहे. काहीही घ्या तुम्ही आणि वरच्या बाजूकडे खेचताना अस्तरचा कपडा त्याच्यामध्ये घ्या. मेन कपडा घेऊ नका, कारण मेन कपड्याचे दोरे खूप निघतात आणि तिथं पूर्ण आपलं काम फसू शकतं. तर तसं न करता अस्तरवाला पार्ट सुईमध्ये घ्या, वरच्या बाजूकडे खेचा, नसेल तर आतल्या बाजूकडून प्रेस करा. ठीक आहे, एखाद्या टूल्सचा वापर करून, जेणेकरून टोक तुमचे सगळे बाहेर येतील. तुम्ही जर कापड तिथे जास्त ठेवलं नसेल तरच तुमचे टोक पूर्णपणे बाहेर येणार आहेत. ओके, आता मी देऊन घेत आहे याच्या गळ्यावरती शिलाई. आता ही जी शिलाई मी आता देत आहे ना ती 5 नंबरची आहे. नंतर मी याला काढून टाकणार आहे. तुम्हाला नसेल काढायची तर तुम्ही बारीक शिलाई द्या, किनारला द्या त्याच्या, कारण ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर त्याला गळ्याला हात शिलाई करून घ्यायची असते. व्यवस्थित थोडा थोडा पार्ट आतमध्ये फोल्ड करायचा पेपरचा आणि वरतून शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीची. बघा, एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग, शिलाई, बॅकनेक डिझाईन, स्लीव्जची डिझाईन आणि प्लस पॅडेडचा ब्लाऊज सगळंच दाखवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण तुम्ही हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर खूप काही शिकू शकता. त्याच्यासाठी मी सांगेन व्हिडिओ पूर्ण बघा, कारण खूप चेंजेस करायचे असतात आपल्याला ब्लाऊज फिटिंग होईपर्यंत आणि तेच खूप महत्त्वाचं असतं. आणि बरेच जण तेच स्किप करतात, ते समजत नाही. कटिंग बघतात, डायरेक्ट कटिंग करून शिवायला घेतात, पण ॲडजस्टमेंट काय करायचं आहे ते माहितीच नसतं. ठीक आहे, तर असं करू नका. अगोदर व्हिडिओ बघा, नंतर ब्लाऊज कट करा. आता मी याला लेस लावणार आहे. आवडीप्रमाणे तुम्ही कुठलीही इथं लेस घेऊ शकता. गळ्यावरती लावते मी, प्लेन ठेवू शकता पाहिजे असेल तर. कॉन्ट्रास्ट कलरची कुठलीही लेस तुम्ही लावू शकता. आता हा लेहंग्यावरचा ब्लाऊज आहे, म्हणजे आम्ही साडीचाच लेहंगा बनवलेला आहे आणि ज्या साडीतला हा ब्लाऊज पीस निघाला होता त्याचा बनवला आहे हा ब्लाऊज. फक्त एक्स्ट्रा मी याला डिझाईन म्हणून नेटची बाही बनवलेली आहे, त्यामुळे एकदम प्रॉपर लुक आला तुम्हाला शेवटी बघायला भेटेल. आणि लवकरच याच्यावरच्या लेहंग्याचं कटिंग शिलाई मी तुमच्यासोबत शेअर करते. खूप सुंदर साडीचा लेहंगा झालेला आहे याचा. पूर्ण साडी वापरलेली आहे, फक्त त्यातला ब्लाऊज पीसच आम्ही कट करून घेतला. बाकी सगळी साडी वापरलेली आहे लेहंग्यासाठी, त्यामुळे खूप सुंदर झालेला आहे. त्याला कॅनकेन वापरलं आहे, त्याची पण पद्धत तुम्हाला भेटेल बघायला कशा पद्धतीने कॅनकेन लावलं जातं. आता व्यवस्थित लेस लावून झाल्यानंतर डबल शिलाई करा खरं तर लेसवरती दोन्ही किनारीला, आणि मग याला मध्यातून कटिंग करा, कारण याला हुकपट्टी आईपट्टी आपल्याला लावायची आहे. त्याच्यासाठी बघा दोन्ही भाग झाले. आईपट्टी लावण्यासाठी मेन कपडा वापरायचा ब्लाऊज पीसचा. ब्लाऊज पार्टच्या उलट्या बाजूकडून आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे, सरळ बाजूकडे फोल्ड करायची आहे, वरच्या बाजूकडून पट्टी फोल्ड करायची आहे, कारण याचा गळा तयार आहे म्हणून. ठीक आहे, इथं विसरू नका, व्यवस्थित फोल्ड करा. छान फिनिशिंगमध्ये बॅकहुक आहे, लक्षात घ्या, फिनिशिंग चांगलंच आलं पाहिजे. आणि इकडं आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची. दोन्ही पट्ट्या बसवण्यासाठी शिलाईचं मार्जिन फक्त 1/2 इंच घ्यायचं आहे, अर्धा इंच घ्यायचं नाही, फक्त 1/2 इंचाचं घ्यायचं आहे, कारण एक्स्ट्राचं आपण मार्जिन त्यामध्ये ठेवलेलं नव्हतं. ठीक आहे, एवढ्याने काही फरक पडत नाही, परफेक्ट फिटिंग येतं. आणि तसंही कमरेमध्ये मी मार्जिन जे 1.5 इंच असतं ते थोडंसं जास्त ठेवलेलं होतं, त्यामुळे इथं जरी 1/2 इंच दोन्ही बाजूकडून गेलं तरी चालेल. बॅक पार्टमध्ये ते आपण थोडंसं वाढवून घेतलेलं आहे कंबर घेरमध्ये. तर अशा पद्धतीने हुकपट्टी लावते. हुकपट्टी सरळ बाजूकडून लावायची, उलट्या बाजूकडे फोल्ड करायची, 1/2 इंचाचंच मार्जिन घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये पट्टी जॉईंट करायची आहे. ठीक आहे, फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन. इथे तुम्हाला दिसेलच कशा पद्धतीने मी बसवले पट्टी, एकदम छान फिनिशिंग आलेलं आहे. दोन्ही एकत्र ठेवून त्याची उंची चेक करायची आहे. खालच्या बाजूकडे एक्स्ट्राचं जे काही दिसेल ते कट करून लेवल करायचं आहे. त्यानंतर घ्यायचे आहे त्याचे टक्स. अर्धा इंच रुंदी, 4 इंच उंची या साईजचा टक्स घ्यायचा, शिलाई द्यायची, त्याच्या किनारला पण एक शिलाई द्यायची, म्हणजे टक्स आतून फिनिशिंगला चांगला दिसतो. ठीक आहे, डबल शिलाई द्या, मेन शिलाई जी आहे ती, आणि किनारला एकच द्या. तुम्हाला जर ब्लाऊज फिनिशिंगमध्ये बनवायचे असतील तर तुम्हाला सगळ्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. जास्त काही अवघड नाही, सोप्याच असतात. माझं सगळं काम एकदम परफेक्ट होतं. तुम्हाला माहीतच असेल, माझे ब्लाऊज बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच कशा पद्धतीने बसतात, कसं फिनिशिंग येतं ते. अर्धा इंच क्रॉस कटिंग करून घ्यायचं आहे. तर मार्किंग केलं मी, दोन्ही एकत्र पार्ट ठेवून हे कटिंग करायचं. बघा तिरकं दिसत असतं हे टक्स घेतल्यामुळे, तर याला सरळ करण्यासाठी हे अर्धा इंचाचं क्रॉस कटिंग करायचं, म्हणजे हा पार्ट आपला सरळ दिसतो. आता लगेचच याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. अर्धा इंच
इथं घ्यायचं आहे आपल्याला मार्जिन पट्टी लावण्यासाठी आणि शिलाई करायची. ठीक आहे, त्यानंतर पट्टी बाहेर फोल्ड करायची, समोरून फोल्ड करायची आणि याच्यावरती द्यायची आहे दाब शिलाई. त्यानंतर पट्टी करायची पूर्ण आतमध्ये फोल्ड आणि याच्या किनारीला शिलाई द्यायची. ठीक आहे, अशा पद्धतीने. लेस जर कमरेवर लावायची असेल तर ती अगोदरच लावून घ्या, हुक पट्टी आईपट्टी लावायच्या अगोदर. ठीक आहे, जर लावायची असेल तर, नसेल तर ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करू शकता. बघा इकडच्या बाजूकडे पण मी अशीच लावून घेते पट्टी. कप्स बसवण्याची पद्धत अतिशय सोपी दाखवणार आहे मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हालाही कप्सचे ब्लाऊज बनवता येतील. कप्स ब्लाऊजला शिलाई पण खूप जास्त असते, तुम्हाला माहितीच असेल. नॉर्मल ब्लाऊजमध्ये तुम्ही 150 ते 200 रुपये एक्स्ट्रा चार्ज घेऊ शकता पॅडेड ब्लाऊजसाठी. अशा पद्धतीने पॅड लावले तर एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये येतात, बसतात, व्यवस्थित हलत नाहीत. आता लगेच फ्रंट दाखवते. बॅकची डिझाईन तुम्हाला दाखवली नाही, शेवटी बघायला भेटेलच. पटकन ब्लाऊज तयार करायचा होता म्हणून मी लगेच याचा फ्रंट घेतलेला आहे. कटोरीचं अस्तर जोडून एक्स्ट्राचं पार्ट आपल्याला कट करून काढायचं आहे. त्यानंतर घ्यायचा आहे याचा हा मध्यभाग, याला पण सेम सगळीकडे शिलाई करायची, एक्स्ट्राचा पार्ट कट करून काढायचा. आता याच्यासाठी जे आपण एक्स्ट्रा एक अस्तर कट केलेलं होतं ते याच्यावरती ठेवायचं आहे, अस्तरच्या बाजूकडेच ठेवायचं आहे आणि फक्त शोल्डर लाईनला शिलाई देऊन घ्यायची आहे. कटोरीचं अस्तर जोडताना थोडं लक्षपूर्वक जोडा, म्हणजे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून सेट करा आणि मग अस्तर जोडा आणि एक्स्ट्राचा कपडा कट करा. चुकून ते एकाच बाजूकडचे बनायला नको, याच्यासाठी सांगते मी. ठीक आहे, आता याला एक खाली पिन लावते. बाकीचं अस्तर सगळं ओपन आहे, फक्त शोल्डर लाईनवरती मी इथं अस्तर जोडलेलं आहे. याला पण सरळ बाजूकडून आपल्याला सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर गळ्याचं मार्किंग पेपर कॅनव्हासवरती करायचं आहे. पान गळा बनवते सिंपल, 3.5 इंच रुंदी, 6.5 इंच उंची, 6 इंचाचा गळा बनेल ह्याचा. तुम्ही पण तुम्हाला जेवढा गळा तयार करायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घेऊन मार्किंग करा. तर अशा पद्धतीने पसरट पानगळा करायचा आहे. तर मार्क केलं, दुसऱ्या बाजूकडे हेच मार्किंग डार्क करून घ्यायचं आहे. सेंटर लाईन मार्क करायची आहे. बाहेरच्या बाजूकडून 1 इंच असं कट करायचं आहे. ठीक आहे, इथं सेंटर पॉईंट मिळवून मी लाईन मार्क केली. आता याला जोडायचं आहे हे पेपर. बघा साईडनं तर फोल्ड करायचं असतं पेपरला. तर मी 2 तुकडे होते त्याला जॉईंट देऊन घेतलेला आहे. खूप म्हणजे खूप परफेक्ट ब्लाऊज बसतो व्यवस्थित जर कटिंग शिलाई केली तर, सगळे पॉईंट तुम्ही फॉलो केले तर. आता साईडनं फोल्ड करायचं आहे. आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन असेच जर ब्लाऊज बघायचे असतील तर बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येते आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने सेंटरला सेंटर लाईन मॅच करून गळ्याचं शिलाई करून घ्यायची आहे. सेम जसं आपण बॅकचं केलं तशीच फ्रंटची सुद्धा करायची आहे. मार्किंगवरून करते इथं मी ही शिलाई, मार्किंगच्या आत बाहेर करायचं नाही. त्याचबरोबर टोक आहेत त्याला व्यवस्थित टोकापासून पार्ट फिरवून मग इकडच्या बाजूकडची शिलाई करून घ्यायची. त्यानंतर याचं करायचं आहे आतल्या बाजूकडून कटिंग, अर्धा इंच ठेवून कटिंग करा. बघा अशा पद्धतीने टोकामध्ये व्यवस्थित कट द्यायचा आहे तरच टोक पूर्णपणे बाहेर येईल, नाहीतर येणार नाही. प्रॉपर कट द्यायचा, तिथं जास्त मार्जिन ठेवायचं नाही आहे कपड्याचं, कमी करायचं आहे ते कट करून. कट द्यायचे आहेत पूर्ण गळ्यावरती आणि मगच पेपर हा फोल्ड करायचा आहे. बघा असं मी कोपऱ्यातलं थोडं जास्त होतं ते कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने आता हे पूर्ण फोल्ड करायचं आणि याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. आता वरून जी मी शिलाई देत आहे ते 5 नंबरची आहे, म्हणजे मोठी आहे कारण ती काढून टाकणार आहे. आणि गळ्यावरती लेस पण लावायची आहे. तुम्हाला जर लेस लावायची नसेल तर तुम्ही इथं बारीक शिलाई देऊ शकता, किनारला द्या. ब्लाऊज कंप्लीट झाला की मग हात शिलाई करा आतून, म्हणजे ब्लाऊज चांगला फिनिशिंगचा दिसेल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला द्यायची आहे इथं गळ्याला शिलाई व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून. एकदम परफेक्ट कटिंग शिलाई तुम्हाला दाखवते आहे डिटेलमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील, तुमचं कुठं काही चुकत असेल तर ते बऱ्यापैकी याच्यामध्ये सगळे सॉल्व्ह होतील. ठीक आहे, अशा पद्धतीने झालेला आहे आपला पानगळा. लेस लावून घेते, जी पाठीमागे लावलेली होती तीच इथं पण लावत आहे व्यवस्थित गळ्याच्या साईडने. पानगळा एकदम छान दिसतो बघा. बॅकहुकच्या ब्लाऊजमध्ये पंचकोणी पण छान दिसतो. आवडीप्रमाणे तुम्ही पानगळा, चौकोन गळा, पंचकोणी गळा, बरेच शेप येतात, कुठलाही काढू शकता.
जेवढा पसरट पाहिजे तेवढा पसरट काढू शकता, छोटा शॉर्ट पाहिजे असेल तर शॉर्ट पण काढू शकता, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे. पण बोटनेक पॅटर्नमध्ये गळा रुंदी 3.5 पेक्षा कमी घ्यायची नाही. कमीत कमी 3.5 पाहिजे, तिथून पुढे तुम्ही कितीही घेऊ शकता उंचीप्रमाणे गळ्याच्या. ठीक आहे. आणि व्यवस्थित जर कॅल्क्युलेशन शिकायचं असेल शोल्डरचं गळ्याचं तर क्लास जॉईन करा, तुम्हाला डिटेलमध्ये समजेल, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगणं पॉसिबल नाही. आता बघा इथं जोडायचं आहे याचं कटोरीचा पार्ट. कटोरी मी खालून अगोदर चेक करून घेते कुठंपर्यंत व्यवस्थित बसतीये. ठीक आहे. नाहीतर मग अर्धा इंच काय करायचं, कटोरी वरती ठेवायची मधल्या पार्टपेक्षा आणि जोडायची. पण ओढायचं नाही, अजिबात ओढायचं नाही. हलक्या हाताने जसा आपल्या कटोरीचा आकार आहे त्याप्रमाणेच पार्ट त्याच्यावर ठेवत अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई द्यायची आहे. परफेक्ट कटोरी बसते. बघा इथं व्यवस्थित माझी कटोरी बसली आहे. आता मी दुसऱ्या बाजूकडची पण सेम अशीच बसवते. त्या अगोदर याचं अस्तर बसवते. आता हे जे अस्तरची कटोरी बसवताना याचं शिलाई मार्जिन आत गेलं पाहिजे, या पद्धतीने त्याला ठेवा आणि शिलाई करून घ्या. ओके. म्हणजे इनविजिबल टाईपली शिलाई दिसेल, फिनिशिंग आतलं चांगलं दिसणार आहे. याला पण डबल शिलाई द्यायची, सिंगल शिलाई कुठल्याही पार्टला द्यायची नाही. जो आपण पार्ट जोडतो त्याला प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई द्यायची. डबल शिलाई म्हणजे एकाच्या बाजूकडे दुसरी असं नाही, एकावर एक शिलाई आली पाहिजे, म्हणजे ती मजबूत होते, निघत नाही. ठीक आहे. दुसऱ्या बाजूकडचं पण सेम असंच आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे बघा व्यवस्थितरित्या मी ही कटोरी पण जोडली. सेम सगळी कटोरी आपली मॅच झालेली आहे, कमी जास्त नाही. तुम्ही ओढून ताणून जर जोडली तर मात्र फरक पडू शकतो. सगळं काही तुमच्या हातावरती डिपेंड आहे, तुम्ही कशा पद्धतीने पार्ट पकडता. कटिंग किती जरी व्यवस्थित असलं तरी पार्टसुद्धा जोडता आले पाहिजेत, व्यवस्थित ते धरता आले पाहिजेत. ओढाताण करून चालत नाही. गोल शेपवरती तसाच पार्ट फिरवावा लागतो शिलाई करताना. त्याला जर तुम्ही सरळ ओढून धरलं तर तो आकार तर बदलतोच त्याचा, पण साईजसुद्धा कमी जास्त होत असते. तर तसं करू नका. व्यवस्थित पार्टप्रमाणे पार्ट फिरवा त्याच्या आकाराप्रमाणे आणि शिलाई देऊन घ्या. करेक्ट अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं, मार्जिन कमी जास्त करायचं नाही. समजत नसेल तर मार्किंग करून घ्या, मग शिलाई करा. ओके. बघा एकदम छान फिनिशिंग आतून आलेलं आहे. आता याच्यावरती हे कप्स लावायचे, त्याच्यासाठी फोल्ड करायचं, याच्यावरती अधिक चिन्ह मार्क करायचं आपल्याला. बघा समांतर करेक्ट याचा सेंटर निघला पाहिजे. दोन्ही बाजूकडे असं फोल्ड करून लाईन मार्क करायची, म्हणजे सेंटर पॉईंट निघतो. ठीक आहे. खालच्या बाजूकडून 2.5 इंच सोडायचं आणि तिथून वरती कप्स बसवायला सुरुवात करायची. परफेक्ट बसतात. बघा आपल्या ब्लाऊजची योगपट्टी जरी असेल तर किती उंची असते त्याची, 2.5 इंच. ठीक आहे. 2.5-2 इंच आपली उंची असते. तर त्या मापानेच अंदाज घ्यायचा की आपला कप्स किती आला पाहिजे. तो बरोबर टक्स पॉईंटवरती येतो. खालून अर्धा इंच सोडायचं. ठीक आहे. 2.5 इंच. आणि आपल्याला इथं हा कप्स जोडायला स्टार्ट करायचा आहे. एकदम सोपी पद्धत सांगते तुम्हाला, असं जोडा. आता इथं बरोबर सेंटरपर्यंत शिलाई द्यायची ह्याला. आणि मी कशा पद्धतीने ठेवले बघा, आतमध्ये फोल्ड केलेला आहे त्या कपला, जेणेकरून सरळ केल्यानंतर तो सरळ बाजूकडे येईल. इथं समजलं नसेल तर थोडंसं व्हिडिओ स्किप करून बघा, पाठीमागे घ्या पुन्हा आणि डबल बघा, म्हणजे लक्षात येईल. एकदम छान फिनिशिंगमध्ये बसतात, निघत नाहीत, लूज पडत नाहीत. ब्लाऊज तयार झाल्यानंतर तर तुम्हाला समजणारच आहे ब्लाऊजचं फिटिंग कसं आहे, कप्स कसे बसलेत ते. बघा सगळे दोरे वगैरे जिथल्या तिथं लगेच कट करायचं, ठेवायचं नाही. अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं इथं कप्स बसून. त्यानंतर आपल्याला आता द्यायची आहे याच्यावर सगळीकडे शिलाई आणि हे अस्तर पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याचं अस्तर सगळं जोडू. आणि तुम्हाला इथं दिसत असेल बघा, सगळं पॉईंट टू पॉईंट सगळे मॅच होते, कुठेच मागे पुढं झालेलं नाही. बघा इथला जो आपला प्रिन्स कट जोडलेला भाग आहे तो बरोबर त्या पार्टला मॅच होतोय. कमी जास्त झाला का, अजिबात नाही. मध्ये अस्तर पण गोळा झालेलं नाही आणि आपण एक्स्ट्रा काहीच कटिंग केलेलं नाही. सेम पार्ट आहेत आपले. कप्स बसवून देखील सुद्धा एकदम छान फिनिशिंगमध्ये आपलं आतलं अस्तरसुद्धा जॉईंट झालेलं आहे, एकदम परफेक्ट. कमी जास्त कुठेही पडलेलं नाही. इथं तुम्हाला दिसत असेल. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो, व्यवस्थित अस्तर बसत नाही. पण बघा इथं एकदम छान तुम्हाला बसवून दाखवलेलं आहे मी. आता आपल्याला याची आर्महोलची गोलाई कट करायची आहे, उंची व्यवस्थित करायची. बघा खालून थोडंसं याला लेवल केलं तसंही आपला फ्रंट पार्ट बॅकपेक्षा आणखीन 1 इंच जास्त होता. कटिंग समजलं असेल तर लक्षात येईल तुमच्या. तर मी लेवल करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर याची आर्महोलची गोलाई कट करायची. किती करायची, फक्त अर्धा इंच, त्याच्यापेक्षा जास्त करू नका. अंदाजाने तर अजिबात करू नका, मार्किंग करूनच करा, जेणेकरून परफेक्ट त्याचा आकार येईल, मापात बसेल. ठीक आहे. जास्त गोलाई कट झाली तर ते खूप खेचल्यासारखं होतं.
तर तसं करायचं नाही, अर्धा इंचच करायची बघा. व्यवस्थित गळ्याच्या बाजूकडे मिळवून ठेवा, गळ्याचं बाजू मागे पुढे ठेवू नका आणि इकडं कमी जास्त जे आहे ते लेवल निघून जाते. आता इकडं पण उंची वगैरे बघा बॅक आपला तयार झालेला आहे, तर आपल्याला याच्यावर असं व्यवस्थित ठेवायचं आहे मुंड्याच्या बाजूकडून, किंवा आपण याचे शोल्डर जॉईंट करून सुद्धा हे माप घेऊ शकतो. तर मी तुम्हाला शोल्डर जॉईंट करूनच याचं माप कसं काढायचं ते दाखवते, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. बघा शोल्डर जॉईंट करायचे, अजून फ्रंटच्या पार्टला कंबरपट्टी लावली नाही. त्याच्या अगोदरच हे सगळं कटिंग करून मग पट्टी लावायची असते, डायरेक्ट पट्टी लावू नका, नाहीतर मग फ्रंट तुमचा उंचीमध्ये खूप जास्त होईल आणि तुम्हाला ते समजणार पण नाही ते का जास्त झाले. तर ते कट करायचं असतं आपल्याला. शोल्डर पहिलं मी जॉईंट करून घेते, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं डबल शिलाई देत आहे. दुसऱ्या बाजूकडचे पण असंच जोडूयात. बघा इथे मी डबल शिलाई देऊन घेत आहे. परफेक्ट फिनिशिंग कटिंग शिलाई शिकायचं असेल तर नक्की माझा ऑनलाईन क्लास जॉईन करा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. अशा पद्धतीने बघा याच्यावरती आता बघायचं आपल्याला, व्यवस्थित पार्ट सेट करायचं, कुठे किती काय जास्त होते ते बघायचं, लेवल कट करायचे. बघा आपला फ्रंट मुंड्याच्या बाजूकडे पण थोडा जास्त होता, तो मी लेवल केला. आणि आता इथं उंचीमध्ये पण मी बघते खाली, तर इथं अर्धा इंच आपल्याला ठेवून बाकीचं कट करायचं आहे. जेवढं आहे तेवढं मी मार्क केलं. आता या मार्किंगच्या खाली अर्धा इंच आपल्याला कटिंग करायचं. बघा अर्धा इंच असं एवढा पोर्शन हा कट करावा लागतोय, कारण 1 इंच जास्तच आहे आपलं फ्रंटचं माप बॅकपेक्षा, तर ते लेवल करणं गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट पट्ट्या बसवलात, फिटिंग करताना सगळा प्रॉब्लेम येणार आहे. तुम्हाला ते आत्ता लक्षात येत नाही, पण फिटिंग करताना सगळे प्रॉब्लेम एकाच टायमाला दिसतात. तर ते नको असेल तर तुम्हाला प्रत्येक पार्ट व्यवस्थित चेक करून मगच कंबरपट्टी लावायची. बघा इकडे पण उंची मी परफेक्ट बघून घेते आणि जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं कट करते. अर्धा इंच फक्त ठेवलेलं आहे जास्त, कारण कंबरपट्टीला मार्जिन लागणार आहे आपल्याला. बघा दोरे वगैरे असे निघतात बरेच. ओव्हरलॉक मशीन असेल तर तुम्ही त्याला ओव्हरलॉक करू शकता. आता माझ्याकडे नाही म्हणून मी नाही केलेलं, तेवढंच फक्त कमी आहे याच्यात. बाकी ब्लाऊजचं फिनिशिंग फिटिंग एकदम परफेक्ट झालेलं आहे. ठीक आहे, कंबरपट्टी लावून घेऊयात. अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि इथं ही शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने सरळ पट्टी घ्यायची, कटिंग करून कधीही क्रॉस पट्टी घ्यायची नाही कंबरपट्टीला लावण्यासाठी. त्याचबरोबर मी पट्टी फोल्ड घेतलेली आहे, म्हणजे 3 इंच रुंदीची कट केली आणि फोल्ड करून लावते. पण तुम्ही 2 इंचाची पट्टी कट करून सिंगल पट्टी पण लावू शकता. एका बाजूकडून फोल्ड करून घ्यायची अर्धा इंच, वरती अर्धा इंच मार्जिन जात असतं आणि बरोबर 1 इंचाची पट्टी फोल्ड होते. पण मला डबल पट्टीचं फिनिशिंग जास्त आवडतं म्हणून मी डबलची वापरते. कपड्यावरती डिपेंड आहे, कमी जास्त कसं असेल तसं ॲडजस्ट करा. पट्टी आतमध्ये फोल्ड करून किनारला शिलाई देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, आता आपल्याला अजून याचे शोल्डर व्यवस्थित करायचे आहेत, म्हणजे सेम करायचे आहेत. ते पण कमी जास्त असून चालत नाही, तर त्याचा आकार वगैरे सगळं व्यवस्थित करावं लागतं. तुम्हाला अगदी साच्यातून काढल्यासारखं जर ब्लाऊज करायचं असेल ना, तर तुम्हाला सगळे पार्ट मॅच करून घ्यायचे असतात, बरोबर करायचे असतात. त्याशिवाय ब्लाऊज चांगले होत नाहीत. खूप मेहनत घ्यावी लागते, प्रेमाने काम करावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन आपले ब्लाऊज चांगले होतात. ठीक आहे, मन लावून केल्यानंतर तुम्हाला तर माहितीच असेल, आपलं कुठलंही काम असू द्यात खूप छान होतं. तेच गडबड गोंधळ केलं की नाही होणार, मग केलेली मेहनत पण सगळी पाण्यात जाते. ठीक आहे, आर्महोल साईडची उंची एकदा मी पुन्हा चेक केली, कमी जास्त होती ती लेवल करून घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला शोल्डर बघायचे आहेत. बघा थोडंसं कमी जास्त दिसतंय ना, बॅकचं थोडं जास्त वाटतंय, तर ते लेवल करायचं आहे, फक्त लेवल करायचं. तर आता मी काय करते, 3.5 वरती मार्किंग करते दोन्ही बाजूकडचं. किती, 3.5 वरती. आता दोन्हीकडे सेम कटिंग नाही होणार आहे, थोडंसं कमी जास्त आहे, पण आपल्याला सेम करायचं आहे मेन पार्ट आपला. तर याचा आकार घेतच कटिंग करायचं, डायरेक्ट कुठेही कसंही तिरकं वगैरे करायचं नाही. आता बघा इथला हा भाग थोडासा बाहेर आल्यासारखा वाटतोय ना, तर ठेवायचं नाही, काढून टाकायचं, लेवल करून घ्यायचं व्यवस्थित. इकडे पण तसंच करायचं. ठीक आहे, आकार खूप महत्त्वाचे असतात. जसं आपला आकार कटिंग होतील तसंच पार्ट पण जॉईंट होत असतात आणि तसंच बॉडीवर सुद्धा ब्लाऊज बसत असतो. त्यासाठी आकार व्यवस्थित येणं तुमचं खूप गरजेचं आहे. बघा एकदम छान फिनिशिंगमध्ये मी आकार त्याचा सेट करून घेतला. आता आपल्याला बाही जोडायची. मी सांगितल्याप्रमाणे मी बाहीला पुढचा मुंडा जो असतो तो मी कट केला नाही. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण मला पफ स्लीव्जमध्ये गरज वाटत नाही, परफेक्ट फिटिंग बसतं. फक्त मी याचा सेंटर काढला आणि बाही फिटिंगच्या बाजूकडे लेवल आहे का बघितलं, कमी जास्त होतं लेवल करून घेतलं. आणि आता इथं सेंटरपासून बाही बसवते. कुठली पण बाही असू देत, आपल्याला ती सेंटरपासूनच बसवायची. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची, ओढायचं नाही.
त्याचबरोबर तुम्ही अगोदर बाही चेक करू शकता किती जास्त होते किंवा किती कमी पडते आणि ते ॲडजस्ट करायची. जास्त झाली तर एखादी प्लीट्स टाका, कट करू नका कपडा. जास्त झाली असेल तर टाका आणि कमी जर पडली असेल तर एखादी प्लीट्स काढा, होऊन जातं ॲडजस्ट ते. ठीक आहे, कारण आपण सेंटरपासून बाही बसवते त्यामुळे उंचीमध्ये वगैरे काहीही फरक पडण्याची इथं चान्स नाही आहे. तर व्यवस्थित दुसऱ्या बाजूकडे सुद्धा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला करायची आहे व्यवस्थित बाहीची शिलाई. अर्धा इंच मार्जिन घेऊनच बसवायची. बघा मी कशी बसवते व्यवस्थित, तसंच तुम्हाला पण बसवायचं आहे जेणेकरून ते कापड आपल्याला पुन्हा उसवून पुन्हा शिवायला लागणार नाही. नेटचा कपडा तर खूप नाजूक असतो, तो फाटतो पण उसवताना. तर तसं करू नका, वेळ लागू द्यात, पण व्यवस्थित अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं शिलाई करून घ्या. बघा किती सुंदर आतून फिनिशिंग आलेलं आहे ब्लाऊजचं. हात शिलाई करून घ्यायची, प्रेस करायचं मस्त, खूप सुंदर ब्लाऊज बनतात. ओके, डबल शिलाई दिली सेम अशीच मी आता दुसरी बसवते. एक तुम्हाला समजलीच असेल कशी बसवली ती, नसेल समजलं तर रिपीट बघा. ओके, कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे आपला. फिटिंग करण्यासाठी फ्रंट पार्टच्या कमरेला फोल्ड करायचं आणि सेंटरचा पॉईंट मार्क करायचा आहे, खूप गरजेचं आहे ते. कारण हा सेंटरचा पॉईंट फॉलो करून आपण साईडनं ब्लाऊज जोडत असतो, त्यामुळे आपल्या कमरेचं फिटिंग सगळीकडे सेम येतं, म्हणजे चारही भाग सेम येतात त्याचे. ठीक आहे, कमी जास्त होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज जोडायचा आहे. आता इथं एक कमी आहे, काय ते सांगते बघा. बाहीचं आपण दंडघेर घेतला नव्हता तर तो घ्यायचा आहे, किती आहे 5.5 इंच आणि त्याच्यापुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन. एवढं मार्किंग केल्यानंतर इतका पार्ट जास्ती आहे तर हा कट करून काढायचा आहे, जो मी कटिंगमध्ये काढला नव्हता पण आता बाही जोडताना काढला आणि काढायचा आहे. नाही काढलं तर मग तेवढं मार्जिन जास्त राहील बाहीचं. ठीक आहे, आता इथं मी साईडला एक्स्ट्रा होतं ते कट केलं. छातीमध्ये अजिबात काहीही कटिंग करायचं नाही. छातीचं मेजरमेंट तुमचे सेम असलं पाहिजे, जसं की टोकाला टोक जोडूनच, तिथे काही ॲडजस्ट करायचं नाही तुम्हाला. फक्त कमरेमध्ये आणि बाहीतलं एक्स्ट्राचं काढायचं आहे. ओके, 5.5 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन, एक्स्ट्राचं कटिंग करायचं. बघा असं क्रॉसमध्ये छातीमध्ये जोडायचं आहे, छातीचं कटिंग करायचं नाही. अशा पद्धतीने ब्लाऊजचं फिटिंग केलं की आतून पण त्याचं फिनिशिंग चांगलं दिसतं, प्लस त्याचे दोरे वगैरे सुद्धा निघत नाहीत. ठीक आहे, बघा एक्स्ट्राचं कमरेतलं आणि फक्त बाहीचं मी कट करून घेतलेलं आहे. फिटिंग ब्लाऊज करण्याची पद्धत माझी खूप सोपी आहे. ब्लाऊज उलटा करायचा, दोन्ही बाजूकडे अगोदर एक एक शिलाई देऊन घ्यायची आणि त्यानंतर मग मापं टाकायचे आहेत फिटिंगसाठी. ठीक आहे, जितके पॉसिबल होतात तेवढे ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करते. बऱ्याच ताईंची कमेंट येते की ब्लाऊज तुम्ही खूप छान शिलाई करता पण घातलेले पण दाखवत जा. पण मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते, माझा प्रत्येक ब्लाऊज हा कस्टमरचा ब्लाऊज असतो आणि कस्टमर कसा आहे तुम्हाला तर माहितीच असेल. तुमच्यावरून असे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करून देत नसतात. ग्रामीण भागामध्ये जास्त चालतं हे, सिटीमध्ये चालत असेल पण आपल्या इथे नाही चालत, म्हणून मी सगळ्यांचे तुमच्यासोबत फोटो व्हिडिओ शेअर करत नाही प्रत्येकाचे. तर ज्यांचं पॉसिबल होतं ते करत असते. तर हा पॉसिबल झाले याचे फोटो वगैरे तुम्हाला मला दाखवणं, त्यामुळं मी याच्यामध्ये दाखवत आहे. यावरून तुम्हाला समजेल आपले बाकीचे ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट बसतात. ठीक आहे, कारण कटिंग आणि शिलाईची पद्धत तर माझी हीच असते. मी दाखवते वेगळं करते वेगळं असं नाही, सेम माझी कटिंग शिलाई असते. ठीक आहे, 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन करायचे. तर काय करा, पहिला कमरेचा सेंटर काढा, कमरेचा चौथा भाग जितका होता तो मार्क करा दोन्ही बाजूकडे. आता इथं करताना मी 7 वरती करते, लागलं तर नंतर एखादी शिलाई टाकून येईल आपल्याला. आणि 9.25 इंच चौथा भाग, म्हणजे 1 इंच लुजिंग ठेवून 9.25 आहे तर ते मार्क केलं मी. फिटिंग लुजिंग सहित करायचे. 5.5 इंच आपला बाहीचा राऊंड. अशा पद्धतीने हे तीनही पॉईंट घ्यायचे. जो काही छातीचा चौथा भाग आहे तुमचा त्याच्यामध्ये 1 इंच लुजिंग ठेवून छातीचं माप टाकायचं. बाहीचा दंडघेर पूर्ण असतो त्याचा निम्मा घ्यायचा आणि कमरेचा चौथा भाग जो काय असेल तो घ्यायचा आहे. कमरेमध्ये बिलकुल लुजिंग ठेवायचं नाही. ठीक आहे, आणि कुठलंही तुमचं कस्टमर असू द्यात, प्रयत्न करायचा की कस्टमर तुमच्याकडे येऊन ब्लाऊज घालून बघेल आणि तिथल्या तिथं तुम्ही ॲडजस्ट त्यांना करून देऊ शकाल. ठीक आहे, या ब्लाऊजमध्ये कसं आहे मी तुम्हाला अगोदरच सांगते, एखादी शिलाई करून द्यावी लागते फिटिंगची, कारण 1 इंच लुजिंग आहे. प्रत्येकालाच करावी लागेल असं नाही, कोणाला तरी करावी लागते, कोणाला करावी लागत नाही. तर ॲडजस्ट करायचं तेवढं फक्त एखादी शिलाई करून द्यायची. लागलं तर 1 इंच फक्त फिटिंग करावं लागतं चेस्टमध्ये. बाकी कमरेचं आणि बाहीचं आपलं फिटिंग करेक्ट असतं. ठीक आहे, बघा सेम इकडं पण तीच मापं टाकली मी आणि इकडं पण फिटिंग करून घेतलं.
तर अशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंगचा, परफेक्ट फिटिंगचा आपला हा ब्लाऊज कंप्लीट झाला आहे. पाठीमागे तुम्ही बांधायला नॉट करू शकता किंवा बटनही लावू शकता, जे तुम्हाला आवडेल ते. आता ते काही इथं मी दाखवलेलं नाही, ते तुम्ही करू शकता. बाहीतले जॉईंट वगैरे एकदम परफेक्ट आलेले आहेत. फिटिंग एकदम सुंदर झालेलं आहे. कुठलाही पार्ट आपला कमी जास्त झाला नाही. बस याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे फक्त. आणि आता इथे मी तुम्हाला फोटो लावते ब्लाऊजचं फिटिंग पाहण्यासाठी. तर बघून घ्या कशा पद्धतीने ब्लाऊजचं फिटिंग आलेलं आहे. ही आहे बॅक साईड. बॅकचा नेक हा असा झालेला आहे. ओके, अजिबात कुठेही चून वगैरे पडलेली नाही. तर नक्की तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.